नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे हीच महाराजांच्याने प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक अतिशय सुंदर अनुभव बघणार आहोत. एका ताईंचा अनुभव आहे. खूप सुंदर आणि अंगावरती काटे शहारे आणणारा हा अनुभव आहे. बघा, जिथे म्हणतो ना की अध्यात्म विज्ञान संपतं तिथे अध्यात्म चालू होतं आणि तसाच काहीसा हा अनुभव आहे. आणि ज्यावेळी विज्ञानाला अध्यात्माची जर जोड असेल तर 100% कितीही मोठा आजार असो, कितीही मोठं संकट असो, त्यातून आपण बाहेर पडतोच. आणि जर महाराजांच्या सहवासात किंवा महाराजांच्या सेवेत तुम्ही असाल तर नक्कीच तुम्ही कुठल्याही आजारातून, कुठल्याही संकटातून बाहेर पडतात. पण ज्यावेळी आपण मनापासून सेवा करतो, मनापासून महाराजांना हाक मारतो ना, त्यावेळी महाराजांना आपल्या हाकेला धावून यावंच लागतं आणि महाराज येतातच, लक्षात घ्या. तर आजचा अनुभव जो आहे तो आहे लताताईंचा अनुभव आहे. आणि ह्या ताई ज्या आहेत त्या अकोला जिल्ह्यातील आहेत. आणि ह्या ताईने ज्यावेळी अनुभव शेअर केला होता त्यावेळी म्हणजे बघा, प्रत्येकाला आयुष्यात काही ना काही दुःख असतं, आजार असतो, आजाराने काही ग्रासलेले लोक असतात. तरी आणि ह्या ज्या ताईंचा काही जो रोग आहे तसे म्हणजे ह्या ताईंसारखेच आणि कितीतरी लोक आहेत ज्यांना या आजाराने ग्रासलेला आहे आणि सगळ्यांना ह्या आजाराची भीती वाटते. तो आजार म्हणजे कॅन्सर. तर बघा, हल्ली विज्ञान पण इतकं पुढं गेलेलं आहे आणि सोबतच म्हणजे विज्ञानाला जर अध्यात्माची जोड लागली तर नक्कीच कॅन्सर असो किंवा त्याच्याहून मोठा आजार असो, त्यातून आपण बाहेर पडतोच. शेवटी मनाची जी आपली तयारी असते, मनाची एक सकारात्मक भावना असते की नाही, मी यातून बाहेर पडणारच, त्यावेळी गोळ्या औषधांपेक्षा ती मनाची तयारी किंवा एक सकारात्मक भावना आपल्याला त्या आजारातून बाहेर काढत असते, लक्षात घ्या. तर बघा, या ताई ज्या आहेत, मी मगाशी म्हटलं की अकोला जिल्ह्यातील त्या ताई आहेत आणि म्हणजे त्या स्वामींच्या सेवेत होत्या. 32 वर्ष होतं ज्यावेळी त्यांना या आजाराची चाहूल लागली. म्हणजे त्यांच्या शरीरामध्ये कॅन्सरच्या गाठी होत्या आणि एक नाही, दोन नाही, तब्बल 7 गाठी त्यांच्या म्हणजे शरीरामध्ये होत्या. आणि खूप 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 म्हणजे इतकं तो हाय लेवलचा म्हणजे पुढच्या स्टेजला, अगदी वरच्या स्टेजला तो कॅन्सर गेला होता. म्हणजे अगदी त्यातून बाहेर पडतील की नाही असं म्हणजे झालं होतं. ताईंना 2 मुलं होती आणि म्हणजे मुलं आहेत त्यांना, नवरा, असं त्यांचा परिवार आहे. तर ज्यावेळी ताईंनी अनुभव शेअर केला होता त्यावेळी म्हणजे दिंडोरी प्रणित केंद्रामध्येच ताईंनी अनुभव शेअर केला होता. त्यांचं ऑडिओ क्लिप पण आहे दादांच्याकडे. तर म्हणजे केंद्रातील दादांच्याकडे. तर ज्यावेळी ताई म्हणजे कळालं की त्यांना हा आजार आहे त्यावेळी घरातली म्हणजे एकंदरीत परिस्थिती खूप बेकार झाली होती. कारण 2 मुलं आहेत, नवरा आहे, माझ्या माघारी या मुलांचं कसं होईल, अशी म्हणजे खूप परिस्थिती बिकट होती. नवरा जो होता तो शेतकरी होता. म्हणजे असं बँक बॅलन्स किंवा फायनान्शियल कंडिशन पण इतकी चांगली नव्हती की त्या म्हणजे पैसे घालून किंवा मोठमोठे दवाखाने करून, तरी पण त्यातून त्यांनी सगळं केलं होतं. त्यांचे काय म्हणतात ते सी टी स्कॅन किती वेळा तरी म्हणजे 25-30 वेळा सी टी स्कॅन झाले होते, पी टी स्कॅन झाले होते. परत केमोथेरपी त्यांची चालूच होती. म्हणजे सतत केमोथेरपी त्यांची चालू होते. आणि ह्या अशा ज्या काही म्हणजे त्या आजाराला जे काही लागतं, करावं लागतं, सगळं त्यांचं चालू होतं. केमोथेरपी त्यांची सतत चालू होती. आणि म्हणजे पैसा घालून घालून थकल्या होत्या, तरी पण त्यात म्हणजे काही यश येत नव्हतं. त्या ताईंच्या म्हणजे परिस्थिती वीक झाली होती आणि त्यांची शारीरिक परिस्थिती आणि आर्थिक परिस्थिती दोन्हीकडून त्या कोलमडून गेल्या होत्या. त्यांच्या म्हणजे जे शरीर होतं ते थकलं होतं, डोक्यावरचे केस गेले होते. म्हणजे जे काही म्हणजे म्हणतो ना की त्या कॅन्सरवर जे काही असं ते सगळं त्यांना त्रास होत होता. आणि म्हणजे आता ते बोलू वाटत नाही, कारण अशी वेळ कुणावरही येऊ नये. आणि त्यावेळी 32 नुसतं वय त्यांचं होतं, अजून मुलंही लहानच होती. आणि माझ्या माघारी माझ्या मुलांचं कसं होईल या विचारानेच ताई खूप 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 रडायच्या. पतीही म्हणजे शेतकरी होते. आणि शेवटी झालं असं की म्हणजे ज्यावेळी ताई दिंडोरी प्रणित केंद्रामध्ये म्हणजे म्हणतो ना की जिथे विज्ञान संपतं तिथे अध्यात्म चालू होतं. आणि ज्यावेळी म्हणजे त्यांचं जे काही मेडिकल ट्रीटमेंट होती ती त्यांची चालूच होती.
पण त्यातून असं फारसं काही म्हणजे त्यांना बरं वाटत नव्हतं, की म्हणजे वाटायचं तेवढ्यापुरतं आणि परत त्रास चालू व्हायचा. आणि म्हणजे एक आशा त्यांना नव्हती, की मी आता यातून बाहेर पडेन किंवा मी जगेन, असं काही त्यांना वाटतच नव्हतं. आणि त्या असं नुसते घरी बसून होत्या त्या. आधी जसं काम करायच्या, शेतात जायच्या, सगळं काम करायच्या, त्यांना काहीच जमत नव्हतं. घरी झोपून असायच्या, घरातील कामही मुलं करायची, म्हणजे असं काहीच त्यांना जमत नव्हतं. घरातील कामं पण थोडीफार त्यांना अशी काहीच म्हणजे किरकोळ कामं पण त्यांना जमत नव्हते, इतके त्या आजारी होत्या. शेवटी त्या म्हणजे केंद्रात गेल्या दादांच्याकडे आणि स्वामींची सेवा त्या करायच्या थोडीफार. आणि केंद्रात गेल्यानंतर केंद्रातील दादांनी त्यांना सेवा दिली आणि सांगितले की म्हणजे त्यांच्या घराच्या दक्षिण कोपऱ्यामध्ये पण काहीतरी इश्यू होते, म्हणजे दोष होते. मग त्याच्यामुळे पण त्यांना तो त्रास होत होता, म्हणजे शारीरिक असेल किंवा काही त्रास होता ते होत होता. आणि म्हणतो ना की आपल्या कुंडलीवरती किंवा कुंडलीमध्ये हाताच्या रेषांवरती सगळं लिहिलेलं असतं असं म्हटलं जातं. आणि हे जे काही दोष आहेत बघा, त्या सगळे सेवांनीच कमी होत असतात, लक्षात घ्या. हवन करा किंवा शांती करा. गुरुमाऊली नेहमी सांगतात की म्हणजे आपल्या केंद्रात नेहमी सांगतात, शांती ज्यावेळी आपण करतो, कुठलीही शांती असेल, त्याचा इफेक्ट जो असतो तो थोड्या कालावधीपुरताच असतो. परत आता एखादा त्रास तुम्हाला होतो आहे तर त्याच्यावरती असं शांती करा, मग हे करा ते करा सांगितलं जातं. पण ती शांती ज्यावेळी आपण करतो त्यावेळी त्याचा इफेक्ट जो असतो तो थोड्या कालावधीपुरताच असतो. मग तेवढंच आपल्याला ते बरं वाटतं, पण परत तो त्रास आहे असा चालू होतो. पण परमनंट जर त्या संकटातून आपल्याला मुक्ती हवी असेल, परमनंट जर त्या दोषातून आपल्याला मुक्त व्हायचं असेल, तर सेवाच कामी येते, अखंड सेवाच कामी येते, लक्षात घ्या. म्हणून कुठलाही दोष असो, ग्रहदोष असो, पितृदोष असो किंवा वास्तुदोष असो, त्याच्यावरती सेवाच करावी लागते, सेवाच. ती पण मनापासून सातत्य त्या सेवेत असेल तर 100% तुम्ही कुठल्याही दोषातून मुक्त व्हाल, लक्षात घ्या. आणि त्यानंतर त्या ताई केंद्रात गेल्या. केंद्रात गेल्यानंतर त्या ताईंना जे काही डॉक्टर होते त्यांनी त्या रोगावरती म्हणजे कॅन्सरवरती जे काही औषध आहेत, मग सप्तरंगी काढा असेल किंवा रानभेंडीची जी काही मुळी, जे काही औषधं आहेत ती सगळी गोमूत्रामधून वेखंड देतात. ह्या सगळ्या ज्या काही आयुर्वेदिक औषधं जी आहेत ती त्या ताईंना दिली. सप्तरंगी काढा हे रोज ताईंना त्या घ्यायला सांगितलं, म्हणजे घ्यायला सांगितलं. आणि सोबतच सेवा पण दिली, म्हणजे तो रोग बरा होण्यासाठी किंवा तो दोष जाण्यासाठी, त्यांच्या घरामध्ये जो काही दोष होता तो दोष कमी होण्यासाठी किंवा अजूनही काही त्यांचे दोष असतील ते सगळे दोष निघून जाण्यासाठी आणि आजार लवकर बरा व्हावा. आणि त्या औषधांसोबतच सेवा देखील दिली. सेवा शेवटी ताईंना रोज ताई स्वामींच्या समोर रडायच्या, म्हणजे स्वामी 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 म्हणून त्या हाक मारायच्या स्वामींना. पण म्हणतात ना की योग्य वेळ आल्याशिवाय कुठलीही गोष्ट होत नव्हती. आणि इतके वर्ष होऊन म्हणजे 5 वर्ष झालं त्या ताई ह्या म्हणजे आजाराशी झुंजत होत्या. आणि त्याच्यानंतर एक योग्य वेळ आली आणि त्या ताई त्या म्हणजे केंद्रामध्ये गेल्या. आणि त्याच्यानंतर म्हणजे काय म्हणतात ते म्हणतो ना की मी मगाशी म्हटलं वेळ आल्याशिवाय कुठली गोष्ट होत नाही. 5 वर्षापूर्वीच जर त्या गेल्या असत्या तर कुठेतरी त्यांचा जो होणारा खर्च होता किंवा जे काही त्यांना शारीरिक त्रास झाला ते सगळं थांबलं असतं. पण नाही, तर त्यांचे भोग होता, ते त्यांचे कर्म होते, जे भोग त्यांना 5 वर्ष झाले त्यांनी भोगले. पण शेवटी योग्य वेळ आली. रोज त्या ताई स्वामींना हाक मारायच्या, बोलवायच्या, मला ह्यातून बाहेर काढा किंवा मला यातून बरं करा, माझ्या माघारी 2 मुलं आहेत त्यांचं कसं व्हायचं या काळजीने ताई रोज स्वामींना हाक मारायच्या. पण शेवटी वेळ आली आणि मगच योग्य वेळ आल्यावरच मग स्वामींना त्यांनी आपल्या दारात घेतलं, म्हणजे स्वामींनी त्यांना आपल्या दारात घेतलं. आणि त्याच्यानंतर दादांनी म्हणजे केंद्रामध्ये त्यांना सगळं जे काही औषधं होती, मी म्हटलं की मगाशी सप्तरंगी काढा किंवा रानभेंडी किंवा आपलं वेखंड गोमूत्र पावडर असेल, ह्या सगळ्या ज्या काही आयुर्वेदिक औषधं आहेत ज्याने समूळ त्या रोगाचा नाश होतो, ती सगळी औषधं त्यांना दिली. आणि त्याच्यानंतर सेवा पण दिली. सेवा दिली, औषधं दिली. ताई रोज सेवा करायच्या, रोज त्या औषध ग्रहण करायच्या.
लक्षात घ्या, ही जी औषधं आहेत ती आपल्या या म्हणजे जी मेडिकलमध्ये वगैरे मिळतं तसली औषधं नसतात. म्हणजे खाण्यासाठी धाडसच करावं लागतं इतकं ते, म्हणजे आता वेखंड असेल, गोमूत्र असेल किंवा ती कडू काढा असतो, म्हणजे जेवणाची पण इच्छा होत नाही तो, म्हणजे ते औषध घेतल्यावर इतकं कडू असतं, म्हणजे पण ते आवश्यक आहे त्या गोष्टींसाठी, त्या आजारासाठी. पण ते सहन करणं, ते पचवणं किंवा त्या गोष्टी घेणं सुद्धा त्यात पण ताकद लागते. नाहीतर काय काय लोक कसे असतात, केंद्रात जातात, सगळं करतात, पण सेवेचा परत त्यांना कंटाळा येतो, सेवाच करत नाहीत, मग आम्हाला अनुभवच आला नाही, मग ते काहीतरी खोटं आहे असं नसतं. तिथे सेवा दिली, तुमचा प्रश्न बघूनच सेवा देतात, लक्षात घ्या. तुम्हाला जे योग्य आहे तेच तिथं सांगतात. आणि त्यानंतर ताईंनी रोज, म्हणजे रोज न चुकता ते जे काही आहे औषधं वगैरे ते घेतली आणि त्याच्यानंतर सेवा पण रोज त्या करायला लागल्या. आणि अगदी 4 महिन्यातच, सलग 4 महिने ताईंनी ह्या गोष्टी फॉलो केल्या आणि महाराजांच्यावरती विश्वास ठेवला. मेन म्हणजे की महाराज यातून मला नक्की बाहेर काढणार म्हणजे काढणार, असा विश्वास ठाम ताईंचा होता. आणि त्यानंतर अगदी 4 महिन्यातच त्या ताईंना बरं वाटायला लागलं. म्हणजे जसं जसं त्या औषध घ्यायला लागल्या तसं त्यांना हळूहळू त्यांच्या तब्येतीत सुधारणा झाली. त्यांचे जे डोक्यावरचे केस होते ते म्हणजे व्यवस्थित झाले, जे पूर्ण गेलेले होते. अशी जी काही त्यांची शारीरिकरित्या त्या कमजोर झाल्या होत्या, ते सगळं व्यवस्थित त्या ॲक्टिव्ह व्हायला लागल्या किंवा शरीर त्यांचं चांगलं व्हायला लागलं. आणि शरीरातील जे काही कॅन्सर, म्हणजे ज्या काही गाठी होत्या, आणि त्याच्यानंतर म्हणजे जसं जसं त्या घ्यायला लागल्या आणि त्यांचं मेडिकल ट्रीटमेंट पण चालूच होते. आणि एक दिवस असा आला की ज्यावेळी त्यांचं स्कॅनिंग केलं किंवा केमो केला, जे काही असतं ते, त्या स्कॅनिंगमध्ये कळालं की त्यांच्या शरीरात आता जराही कॅन्सर उरलेला नाही. म्हणजे अक्षरशः अंगावरती काटा येतो. महाराजांची लीला बघा. ज्या आजारातून मी कधी बाहेरच पडणार नाही किंवा मी आता मरणारच आहे असं ज्या ताई विचार करायच्या, किंवा आता सगळं संपलं आहे असं ज्या विचार करायच्या, त्या ताई आता इतक्या ठणठणीत बऱ्या झालेल्या आहेत. त्यांनी त्या आजाराला हरवलं आहे महाराजांच्या साथीने. आणि महाराजांच्यावरती जो काही त्यांचा विश्वास होता तो सार्थ ठरला, लक्षात घ्या. आणि शेवटी आपण जी सेवा करतो ती सेवा करत असताना पण महाराज आपली परीक्षा घेत असतात बघा. महाराज बघतात की किती निस्वार्थीपणे सेवा करते, किती विश्वासाने सेवा करते. आणि म्हणून मग ते विश्वास हवा महत्त्वाचा, तर त्या सेवेचं लवकर आपल्याला फळ मिळतं, लक्षात घ्या. आणि त्या ताईंचा विश्वास सार्थ ठरला आणि महाराजांची कृपा त्यांच्यावरती झालीच. एका पॉईंटला दवाखान्यात गेल्यानंतर असं कळालं की त्यांच्यात आता म्हणजे त्यांच्या शरीरात कुठल्याही प्रकारची गाठ नाही किंवा कुठल्याही प्रकारचा कॅन्सर उरलेला नाही. त्या अगदी ठणठणीत बऱ्या झालेल्या आहेत. आणि आता त्या म्हणजे सगळं करतात, म्हणजे घरातली सगळी कामं करतात, शेतात जातात, जे काही आपण नॉर्मल आयुष्य आहे त्यांचं त्या सगळे म्हणजे जगतात. इतका सुंदर अनुभव आहे. म्हणजे मरणाच्या दारात गेलेली बाई परत म्हणजे ठणठणीत बरी झाली आणि एखाद्या मोठ्या गंभीर आजाराला तिनं काय म्हणतात, तोंड दिलं महाराजांच्या म्हणजे साथीने. म्हणून आयुष्यात खूप महत्त्वाची आहे ती म्हणजे महाराजांची साथ. स्वामींचा हात म्हणजे स्वामींचा हात जो धरतो ना, त्याला दुसऱ्या कोणाचे हात धरायची वेळ येत नाही, दुसऱ्या कोणाचे पाय धरायची वेळ येत नाही, लक्षात घ्या. म्हणून आयुष्यात येऊन महाराजांच्या चरणांवरती डोकं ठेवा. तुम्हाला इतरांपुढे कधीच डोकं झुकावं लागणार नाही किंवा तुम्हाला झुकावं लागणार नाही. असे खूप लोक आहेत जे या आजाराने ग्रासलेले आहेत किंवा अशा कितीतरी ह्याच्यापेक्षाही भयानक आजाराने ग्रासलेले आहेत. आणि याच्यावरती फक्त एकच गोष्ट म्हणजे तुमच्या मेडिकल ट्रीटमेंटसोबत तुम्ही सेवासुद्धा करा. विज्ञानाला जर अध्यात्माची जोड मिळाली तर नक्कीच तुम्ही कुठल्याही संकटातून पार होऊ शकता, तेही अगदी ठणठणीत, अगदी निर्विघ्नपणे, अगदी पूर्णपणे, लक्षात घ्या. म्हणून हा जो काही व्हिडिओ होता हा अनुभव होता तो मला तुमच्यासोबत शेअर करायचा होता. तर खूप सुंदर ताई, आणि हा अनुभव तुम्ही छान म्हणजे सगळ्यांपर्यंत शेअर केलात. तुमच्या या एका अनुभवामुळे असे अनेक कितीतरी लोक आहेत ज्या या आजाराने थकलेले आहेत किंवा त्यांची म्हणजे जगण्याची इच्छाच गेलेली आहे, इच्छा मेलेली आहे. म्हणजे
ते त्या तुमचा अनुभव ऐकून नवीन त्यांना उभारी येईल किंवा हां बाबा नाही, ह्या ताई व्यवस्थित झाल्या, मीही चांगली होईन, अशी त्यांना एक प्रेरणा मिळेल. म्हणून आपणसुद्धा तुमचा जो काही अनुभव आहे, छोटा असो मोठा असो, नक्की अनुभव शेअर करत जा. असेच नाही, कुठल्या पण गोष्टी संबंधी अनुभव असो, नोकरीचा अनुभव असो, लग्नाचा अनुभव असो, संततीचा अनुभव असो किंवा काही पण तुमच्या घरात स्वामींचे तुम्हाला जर अनुभव येतात तर ते नक्की शेअर करत जा. त्याचं कुठेतरी पुण्य तुम्हाला मिळतं. तुमच्या एका अनुभवाने जर एका व्यक्तीचं चांगलं झालं, एक व्यक्ती सेवा करायला जर लागली तर त्याचं कुठेतरी पुण्य तुम्हाला मिळत असतं, लक्षात घ्या. म्हणून अनुभव नक्की शेअर करत जा. तर चला, आजचा व्हिडिओ तेच एंड करते. आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं, महाराजांची सेवा करत राहा. श्री स्वामी समर्थ.